नमस्कार मंडळी, आज आपण सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 त्यातील समास 8 ज्याचे की शीर्षक आहे देहे क्षेत्र निरूपण ह्याचं वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमद दासबोध दशक 20 समास 8 देहे क्षेत्र निरूपण. ब्रह्मदेवाने हा प्रचंड प्रपंच वृक्ष निर्माण केला. त्याची खूप वाढ झाली आणि अखेर त्यास मानव देहाचे उत्तम फळ आले. या देहामध्ये ज्ञानेंद्रिय आहेत व कर्मेंद्रिय आहेत. इंद्रियांच्या साहाय्याने माणसाला दृश्याचे ज्ञान होते व त्यामधील भेद कळतो. त्याचप्रमाणे या शरीराच्या साहाय्यावाचून कोणालाही विषयाचा भोग घेता येत नाही. सारांश, या शरीरासारखे दुसरे यंत्र विश्वात नाही. या जगामध्ये सगळी करणी अंतरात्म्याची आहे. सगळ्या देहामध्ये तोच विभागला आहे. ज्या देहाचे जेवढे सामर्थ्य असते तेवढे कार्य अंतरात्मा त्याच्याकडून घडवून आणतो. ज्या देहाचे सामर्थ्य थोर असते त्यास अवतार म्हणतात. मुळात अभेदच आहे. जीव ऊर्ध्वमुख झाला की भेद कमी होत जाऊन अखेर नाहीसा होतो. आवाहन आणि विसर्जन हेच भजनाचे लक्षण होय. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. या दृश्य विश्वामध्ये प्राण्यांची शरीरे अशी निर्माण केलेली आहेत की त्यांच्या योगाने जीवांना सुलभतेने विषय भोगता येतात. त्यातले त्यात माणसाचा देह तर कमालीचा उत्तम आहे. श्री समर्थ मानव देहाला सर्वोत्तम यंत्र म्हणतात. विधी प्रपंच तरु वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला, फळे येता विश्रांती पावला बहुत प्राणी. ब्रह्मदेवाच्या प्रपंचाचा वृक्ष वाढला. त्याची वाढ होता होता तो फारच विस्तीर्ण झाला. नंतर त्यास फळे आली. त्यावेळी पुष्कळ प्राण्यांना समाधान मिळाले. नाना फळे रसाळे लागली, नाना जिनसी गोडीस आली, गोडी पहावया निर्माण केली नाना शरीरे. या प्रपंच वृक्षाला अनेक रसाळ फळे लागली आहेत. त्यांची गोडी अनेक पदार्थांमध्ये अनुभवास येते. ती गोडी चाखण्याकरिता अनेक शरीरे निर्माण झाली. जीवाला पाहावेसे वाटले म्हणून डोळे निर्माण झाले, ऐकावेसे वाटले म्हणून कान निर्माण झाले, चाखावेसे वाटले म्हणून रसना निर्माण झाली इत्यादी. निर्माण झाले उत्तम विषये, शरीरे विणभोगिता नये, म्हणून निर्मिला उपाये नाना शरीरे. उत्तम विषय निर्माण केलेले असले तरी शरीरांवाचून त्याचा भोग घेता येत नाही. ते भोग भोगण्याचे साधन म्हणून अनेक प्रकारची शरीरे निर्माण झाली. ज्ञान इंद्रिये निर्माण केली, भिन्न भिन्न गुणांची निर्मिली, एका शरीरासी लागली परी वेगळाली. 5 इंद्रिय निर्माण केली पण प्रत्येकाचा गुण निराळा आहे. ती सारी एकाच शरीरात राहतात पण प्रत्येक इंद्रिय निराळे आहे. श्रोत्र इंद्रियी शब्द पडिला, त्याचा भेद पाहिजे कळला, ऐसा उपाये निर्माण केला इंद्रियांमध्ये. शब्द हा विषय कानाचा आहे. शब्दांचे भेद कळण्याची योजना व्यवस्था कानाच्या ठिकाणी केलेली आहे. त्वचे इंद्रिये शीतोष्ण भासे, चक्षु इंद्रिये सकळ दिसे, इंद्रियांमध्ये गुण ऐसे वेगळाले. त्वचेने थंड व उष्ण कळते, डोळ्यांनी सगळे पाहता येते. ज्ञानेंद्रियामध्ये अशा प्रकारचे वेगळाले गुण आहेत. जिव्हेमध्ये रस चाखणे,
घ्राणामध्ये परिमळ घेणे, इंद्रियांमध्ये वेगळाल्या गुणे भेद केले. जिभेत रस चाखण्याचा गुण आहे तर नाकात वास घेण्याचा गुण आहे. अशा वेगवेगळ्या गुणांमुळे इंद्रियांमध्ये भेद झालेला आहे. वायू पंचकी अंतःकरण पंचक मिसळून फिरे निशंक, ज्ञान इंद्रिये कर्म इंद्रिये सकळिक सावकाश पाहे. अंतःकरण पंचक प्राणपंचकामध्ये मिसळते आणि निशंकपणे शरीरात वावरते. ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये यांची कार्ये सगळी अशा रीतीने स्वस्थपणे बघावी. कर्म इंद्रिये लागवेगी, जीव भोगी विषया लागी, ऐसा हा उपाये जगी ईश्वरे केला. या कर्मेंद्रियांच्या द्वारा जीव मोठ्या उत्सुकतेने विषय भोगतो. ईश्वराने जगात हा असा उपाय करून ठेवला आहे. विषय निर्माण झाले बरवे, शरीरे विण कैसे भोगावे, नाना शरीराचे गोवे या कारणे. भोगण्याचे विषय पुष्कळ उत्पन्न केलेले आहेत, पण ते शरीरावाचून भोगता येत नाही. म्हणून नाना प्रकारची गुंतागुंतीची शरीरे ईश्वराने निर्माण केली. अस्थिमांसाचे शरीर त्यामध्ये गुण प्रकार, शरीरा सारिखे यंत्र आणिक नाही. शरीर हाडामासाचे बनलेले असते, त्यामध्ये गुणांचे अनेक प्रकार असतात. या शरीरासारखे दुसरे यंत्र जगात नाही. ऐसी शरीरे निर्माण केली, विषय भोगे वाढविली, लहान थोर निर्माण झाली येणे प्रकारे. अशी ही शरीरे निर्माण केली, विषयांच्या भोगाने ती वाढविली. या रीतीने त्यांच्यामध्ये लहान मोठा हा भेद निर्माण होतो. अस्थिमाशांची शरीरे निर्माण केली जगदेश्वरे, विवेके गुण विचारे करूनिया. जगदीश्वराने ही अस्थिमांसाची शरीरे निर्माण केली. ती निर्माण करताना विवेकाने गुणविचार करून त्यांना निर्माण केले. अस्थिमांसाचा पुतळा जेणे ज्ञाने सकळ कळा, शरीर भेद वेगळा ठाई ठाई. शरीर म्हणजे अस्थिमांसाचा पुतळा असतो खरा, पण त्यात ज्ञान ठेवले आहे. त्याच्या सामर्थ्याने जीवाला सर्व कला साध्य होतात. अर्थात ठिकठिकाणी शरीरांच्या मध्ये भेद आढळतो. तो भेद कार्या कारण त्याचा उदंड आहे गुण, सकळ तीक्ष्ण बुद्धी विण काये कळे. ज्या शरीरात जेवढे ज्ञान असते तेवढ्या कला त्यास साध्य होतात. शरीरांच्या ठिकाणी हा जो भेद आढळतो त्याला देखील योग्य कारण आहे. त्या त्या भेदाचा फार मोठा उपयोग असतो. त्याच्या योगानेच सर्व व्यवहार चालतात. पण तीक्ष्ण बुद्धी वाचून हे लक्षात येणार नाही. मूळ वस्तूमध्ये भेद नाही. भेद व अभेद या संकल्पना मायेमध्ये निर्माण होतात. जो ऊर्ध्वमुख बनतो म्हणजे जो अंतर्मुख होऊन सूक्ष्मात शिरतो तो अभेदापर्यंत पोहोचतो. हा सगळा पसारा अंतरात्म्याची करणी आहे. सकळ करणे ईश्वराला म्हणून भेद निर्माण केला, ऊर्ध्वमुख होता भेदाला ठाव कैचा. ईश्वराला हे विचित्र विश्व निर्माण करावयाचे होते, म्हणून त्याने भेद निर्माण केला. ऊर्ध्वमुख होऊन पाहिले तर भेदाला जागाच राहत नाही. सृष्टी करणी आगत्य भेद, संहारे सहजची अभेद, भेद अभेद हा संवाद माया गुणे. ही सृष्टी निर्माण करायची म्हटले तेव्हा भेद अवश्यच होता. सृष्टीचा संहार केला की तेथे सहजच अभेद असतो. भेदाचा अभाव असतो. माया आहे तोपर्यंत भेद व अभेद ही भाषा संभवते. मायेमध्ये अंतरात्मा नकळे तयाचा महिमा, झाला चतुर्मुख ब्रह्मा तोही संदेही पडे. मूळ मायेतच अंतरात्मा आहे, त्याचा महिमा कळत नाही. ब्रह्मदेवाला 4 तोंडे असून देखील अंतरात्मा त्याला संशयात पाडतो. मानवी बुद्धीने विश्वाचे कोडे उलगडायचा कितीही प्रयत्न केला तरी शेवटी हे विश्व का निर्माण झाले, हेच विश्व का निर्माण झाले
हे विश्व निर्माणच का झाले, हे विश्वच का निर्माण झाले आणि हे विश्व असेच का निर्माण झाले, या प्रश्नांची तर्कदृष्ट्या समाधान करणारी उत्तरे मिळत नाहीत. म्हणून विश्व व त्याचा व्यवहार यावर विचार करता करता माणूस विस्मय पावतो आणि विश्वकर्त्याचा महिमा गाऊ लागतो, पण तो महिमा सुद्धा संपूर्णपणे त्याला कळत नाही. पिय पेच कडो विकडी तर्क तीक्षण घडीने घडी मनासी होय तातडी विवरण करिता. त्या अंतरात्म्याचा विचार करताना पदोपदी तर्काचे अनेक प्रकार, पीळ पेच तीक्ष्ण तर्क वापरून देखील अंतरात्म्याचा अंत लागत नाही. त्यावेळी मानवी मन अगदी हतबल होऊन जाते. आत्मत्वे लागते सकळ काही निरंजनी हे काहीच नाही, एकांत काळी समजून पाही म्हणजे बरे. अंतरात्म्याचा विचार करताना या सगळ्या गोष्टी लागतात, पण निरंजन व निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी यांचा काहीच उपयोग होत नाही. एकांतामध्ये जाऊन विचार केला तर हे सगळे नीटपणे ध्यानात येईल. आता अवताराची आणखी एक व्याख्या श्री समर्थ सांगतात. जे पुरुष अतिशय विशाल विचाराचे असतात ते अवतारी समजावे असे पूर्वी म्हटले. ज्या पुरुषांचे सामर्थ्य अपार ते अवतारी समजावे असे येथे श्री समर्थ सांगतात. देहे सामर्थ्यानुसार सकळ करी जगदेश्वर, थोर सामर्थ्ये अवतार बोली जेती. जगामध्ये सर्व देहांमध्ये अंतरात्मा विभागलेला आहे. प्रत्येकामध्ये त्याचा अंश आहे. ज्या देहाचे सामर्थ्य जेवढे असते तेवढेच कार्य जगदीश्वर त्या देहाकडून करवून घेतो. ज्या देहामध्ये अतिशय थोर सामर्थ्य आढळते त्यास अवतार असे म्हणतात. शेष कुर्म वराव झाले, एवढे देहे विशाल धरिले, तेणे करिता रचना चाले सकळ सृष्टीची. शेष कुर्म वराह यांचे देह फारच विशाल आहे. त्यांच्या आधारावर सारी सृष्टी चालते. तो अंतरात्मा विश्वामध्ये पंचभूतांवर आपली सत्ता कशी चालवतो याचे वर्णन आता श्री समर्थ करतात. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले, धुकटा करवी धरविले अगाध पाणी. ईश्वराने केवढी करामत केली आहे पहा. त्याने सूर्याला आकाशात धावायला लावले आहे. ढग म्हणजे धूर, पण त्याच्यामध्ये उदंड पाणी साठवले आहे. पर्वता ऐसे ढग उचलती, सूर्यबिंबासी आच्छादिती, तेथे सवेची वायूची गती प्रगट होये. आकाशामध्ये पर्वतप्राय ढग उत्पन्न होऊन सूर्यबिंब झाकून टाकतात. मग तेथे लगेच वायूची गती प्रगट होते. झिडक झिडकू धावे वारा, जैसा काळाचा म्हणियारा, ढग मारुनी दिनकरा मोकळे करी. जणू काय काळाच्या सेवकाप्रमाणे वारा झडझडून वाहू लागतो. ढगाला तो मारून टाकतो आणि सूर्यबिंब मोकळे करतो. बैसती विजांचे तडाखे, प्राणी मात्र अवचिता धाके, गगन कडकडून तडके स्थळांवरी. आकाशामध्ये मग विजांचे कडकडाट सुरू होतात. प्राण्यांच्या मनात त्यामुळे भय उत्पन्न होते आणि आकाश कडाडून पृथ्वीवर आदळल्यासारखे वाटते. येह लोकासी एक वर्म केले, महद्भूते महद्भूत आलिले, सकळा समभागे चालिले सृष्टी रचनेसी. या दृश्य विश्वामध्ये ईश्वराने असे एक वर्म ठेवले आहे की एक महाभूत दुसऱ्या महाभूताला आवरते. म्हणून सर्व महाभूतांच्या समप्रमाणाने सृष्टीचा कारभार व्यवस्थितपणे चालतो. ऐसे अनंत भेद आत्मयाचे, सकळ जाणती ऐसे कैचे, विवरता विवरता मनाचे फडके होती. अंतरात्म्याचे अशा प्रकारचे अनंत भेद आहेत. ते सगळे भेद जाणणारा कोणीच नाही. त्या भेदांचे विवरण करता करता मानवी मनाच्या चिंध्या होतात. श्री समर्थ अखेर सांगतात की सर्व सृष्टीमध्ये त्या अंतरात्म्याची सत्ता अनुभवणे ही माझी उपासना आहे. ऐसी माझी उपासना
उपासकी आणावी मना, अगाध महिमा चतुरानना काये कळे. माझी उपासना ही अशी आहे, जे उपासक असतील त्यांनी तिच्यावर विचार करावा. त्या उपासनेचा महिमा प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला देखील कळणार नाही. आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण, सकळ जाणती सज्जन मी काये सांगो. आवाहन आणि विसर्जन हेच भजनाचे लक्षण आहे. संत सज्जन हे जाणतात. मी अधिक सांगण्याची गरज नाही. पूजेसाठी देवाला बोलावणे हे आवाहन आणि पूजा झाल्यावर देवाला स्वस्थानी पोचवणे हे विसर्जन होय. साधकावस्थेत दृश्य विश्वाच्या प्रत्येक घटनेच्या अंतर्यामी अंतरात्म्याचे अस्तित्व बघणे हे आवाहन होय. परंतु निरंजन परब्रह्म त्या अंतरात्म्याचे स्वस्थान आहे. म्हणून दृश्य विश्वामध्ये सर्व ठिकाणी अंतरात्म्याचा महिमा पाहता आल्यानंतर तेथून निर्विकार निरंजन केवळ दृश्य रहित परब्रह्मापर्यंत पोहोचणे हे अंतरात्म्याचे विसर्जन होय. जे स्वानुभवी संत असतात तेच फक्त हे विलक्षण आवाहन आणि विसर्जन जाणतात. इतरांना त्याची कल्पना येणे कठीण आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देहे क्षेत्र निरूपण नाम समास 8वा. तर अशा रीतीने श्रोते हो, आपले या ठिकाणी दशक 20व्यामधील समास 8व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटूया. नमस्कार. हरिओम 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 हरिओम.